पण गरीब असण्यात आपली काय चूक आहे? लग्नासाठी प्रत्येक जण पैसे मागतो. गरीब लोकांनी लग्न करू नये का? हा एक शुद्ध गैरसमज आहे की पैसे देऊन मॅट्रिमोनियल साइट्सवर नोंदणी केल्यानं लग्न जुळतात. आपण ते आपल्या डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. मराठा लग्न अक्षदाला भेट द्या आणि मोफत प्रोफाईल्स बघा. ते सर्व विनामूल्य आहे. लक्षात ठेवा, लग्नासाठी कुठेही पैसे देऊन फसवणूक करून घेऊ नका. आधी सर्व काही नीट तपासा आणि तुम्हाला माहित असलेल्या ठिकाणीच पैसे द्या. लाडक्या बहीण भावांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात जे काही एक महत्वाचा GR प्रसिद्ध झालेला आहे की जो काही लाडक्या बहिणीचा 20वा हप्ता येण्याचा अजून बाकी आहे, तर तो येत्या 2-3 दिवसांमध्ये येणार आहे. बऱ्याच अशा बातम्या आलेल्या आहेत की आज पैसे जमा झाले, कालच जमा झाले. काही बहादर तर दररोजच पैसे जमा करतात. मात्र ह्या सगळ्या बातम्या चुकीच्या आहेत किंवा दिशाभूल करणाऱ्या आहेत. तेव्हा जी काही खरी बातमी आहे, तर बऱ्याच लाडक्या बहिणींना जवळपास 17वा, 18वा, 19वा हप्ता अजून प्राप्त झालेला नाही. मात्र बऱ्याच बहिणींना जे काही आतापर्यंत 19 हप्ते प्राप्त झालेले आहेत, तर त्यांना जी काही प्रतीक्षा आहे तर ती 20व्या हप्त्याची. आणि 20व्या हप्त्याच्या संदर्भात 24 तारखेला GR प्रसिद्ध झालेला आहे. आणि अजून मार्च महिना संपायला 4-5 दिवस शिल्लक आहेत. आणि अशा स्थितीमध्ये 31 मार्च पूर्वी हे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्याला जमा होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण सामाजिक न्याय विभागाकडून हे पैशाला मंजुरात मान्यता दिलेली आहे आणि वित्त विभागाकडून हे पैसे DBT अंतर्गत महिलांच्या लाडक्या बहिणींच्या खात्याला जमा होतील. मात्र याच्यासाठी जी सरकारने जी काही तरतूद केलेली आहे, तर ती जवळपास 277 कोटी रुपयांची तरतूद ही 20व्या हप्त्यासाठी केलेली आहे. मात्र हे सर्व करत असताना किंवा या हप्त्याची वाट पाहत असताना सरकारकडून पुन्हा एक प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे की बऱ्याच बहिणींना 17वा, 18वा आणि 19वा हप्ता हा प्राप्त झालेला नाहीये. आणि मग त्यांना 20वा हप्ता मिळेल का नाही याची सुद्धा शाश्वती नाही. अशा स्थितीमध्ये ज्या बहिणींना रेग्युलर पर्यंत 19 हप्ते मिळाले, तर त्या बहिणींना काळजी करण्याची कारण नाही. त्यांचा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंवा या मार्चच्या शेवटी या 4-5 दिवसामध्ये त्यांच्या खात्याला हे पैसे जमा होतील. नमो शेतकरीचा जो काही 8वा हप्ता मिळणे जानेवारीपासून बाकी होते, तर 25 मार्चला हे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्याला पैसे जमा झालेले आहेत. आणि अशा स्थितीमध्ये ज्या लाडक्या बहिणींना 17वा, 18वा किंवा 19वा हप्ता मिळाला नसेल, तर त्यांनी फक्त आपल्या मोबाईलमध्ये लाडकी बहीण हा टाईप करून त्याच्यामध्ये जो काही आधार क्रमांक मागितला जातो, तर आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून त्याला जर सबमिट केलं, तर घर बसल्या मोबाईलवरच तुम्हाला कळू शकतं की तुमची KYC ची नेमकी स्थिती काय आहे. की तुम्हाला त्याच्यावर एक मेसेज येईल की तुमचा आधार क्रमांक किंवा हा आधार क्रमांक KYC दुरुस्तीच्या यादीमध्ये समाविष्ट नाही. अशा प्रकारचा जर मेसेज आला, तर एक तर तुमचं नाव वगळण्यात आलेलं आहे किंवा तुमचे हप्ते बंद करण्यात आलेले आहेत, असा त्याचा अर्थ प्राथमिक स्तरावर काढायला हरकत नसावी. आणि मग ज्यांना हे पैसे मिळाले नाहीत किंवा ज्यांचे हप्ते बंद झाले, तर त्यांना हा पूर्णपणे जाणून घेण्याचा अधिकार आहे की त्यांचा हप्ता जर एखाद्या योजनेमध्ये जर एखाद्या महिलेला, पुरुषाला किंवा एखाद्या लाभार्थ्याला जर लाभ मिळत असेल, तर तो लाभ अचानकपणे का बंद करण्यात आला, तर त्याचं कारण जाणून घेण्याचा प्रत्येकाला हा घटनादत्त घटनेनं दिलेला अधिकार आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये जे काही महिला व बाल कल्याण विभागाचं तालुक्याच्या ठिकाणचं कार्यालय आहे, तर त्या कार्यालयामध्ये ह्या याद्या उपलब्ध आहेत असं सरकारकडून सांगण्यात येतं. आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमची यादीमध्ये नाव पाहून घेऊ शकता. किंवा ते जर तुम्हाला व्यवस्थित बोलत नसतील, सांगत नसतील, कुठल्या कारणामुळे तुमचा हप्ता थांबवण्यात आलेला आहे, तर त्यांना माहिती अधिकार सुद्धा देऊन तुम्ही त्याची विचारणा करू शकता. जर माहिती अधिकाराला तुमचा प्रतिसाद देत नसतील, तर जिल्हा अधिकाऱ्याकडे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे त्यांची सामूहिक तक्रार करा. जे काही तुमचे राजकीय नेते असतील, गाव पातळीवर, तालुका पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर काम करणारे जे काही राजकीय नेते असतील, सामाजिक नेते असतील, तर त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे की सरकारला त्याबाबत विचारणा केली पाहिजे. अंगणवाडी सेविकांकडे पण हे याद्या सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत असं सरकारकडून सांगण्यात येतं. मात्र त्यांना त्या याद्या दिल्या नाही दिल्या हे याबाबत कुठलीही गॅरंटी देता येणार नाही. कारण बऱ्याचदा सरकार नावाची व्यवस्था ही सातत्यानं सामान्य लोकांसोबत, लाभार्थ्यांसोबत खोटं बोलत असते, दिशाभूल करत असते. त्याच्यामुळे सरकारवर जास्त भरोसा ठेवणं हे योग्य ठरणार नाही. अशा स्थितीमध्ये
जर तुमचा हप्ता कुठल्या कारणाने नाकारला गेला असेल तर तो कशामुळे नाकारला गेला हे जाणून घेण्याचा तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहे की त्याच्यामध्ये तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल, तुमचं इन्कम टॅक्स तुम्ही भरत असाल, तुमचं उत्पन्न 2.5-3 लाखापेक्षा जास्त असेल किंवा अन्य कुठल्या कारणामुळे जर तो तुमचा हप्ता रोखला असेल, केवायसी चुकली हे कारण होऊ शकत नाही. कारण सरकारकडून केवायसी साठीची जी काही मुदत वाढ दिली होती तर ती 31 मार्च दिलेली आहे आणि तिची मुदत अजून संपलेली नाही. मात्र जर बहिणी केवायसी करायला जात असतील आणि सरकारचं सॉफ्टवेअर चालत नसेल किंवा तुमचा आधार क्रमांक या ई केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही असा जर तुम्हाला मेसेज येत असेल तर ती सरकारची चूक आहे, लाभार्थ्याची चूक नाही. कारण सरकारने यापूर्वी दिशाभूल करणारे, गोंधळात टाकणारे प्रश्न विचारून सामान्य लाडक्या बहिणीची फसगत केलेली आहे एक प्रकारे, किंवा त्यांची चेष्टा केलेली आहे. तर अशा स्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्हाला हप्ता मिळाला नाही मिळाला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद.